हाय, मी तन्मयी आणि मी नुकताच एक शॉर्ट्स व्हिडिओ शूट केला अबाउट अ सिरीज दॅट आय रेड. पण तो इतका मोठा झालाय की तो आता मला माहित नाही कुठे टाकायचा, म्हणून मी म्हणलं की चला आपण सरळ लॉंग व्हिडिओ शूट करूया. खूप रिडिंग स्लम, घरातले काही ऑकेजन्स, काही फेस्टिवल्स, ह्याच्यात ना सगळ्यात ही सिरीज वाचली. थोडासा मध्ये जरा मला झालं होतं, पण मी ही सिरीज फिनिश केली अँड आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. तर मी म्हटलं की चला आपण थोडंसं व्हिडिओ बनवू आणि लोकांना पण मोटिवेट करू ही सिरीज रीड करण्यासाठी. तर यातलं या सिरीजमधलं पहिलं बुक आहे मेलुहा, शिवा ट्रायोलॉजी म्हणून आहे, रिटन बाय आमिष. हे त्यातलं आहे पहिलं बुक. दुसरं आहे नागाज, हे कम्पॅरेटिव्हली छोटा आहे. आणि तिसरं आहे द ओथ ऑफ वायुपुत्रा. इट्स अ बिग बुक गाईज, इट्स अ बिग बुक. सो मी हे पहिलं पुस्तक वाचायला चालू केलं होतं लास्ट इयर आणि खूप वेळा मी स्टार्ट केलं पण माझ्याच्याने एंड करायचंच होत नव्हतं. पण मी म्हटलं की नाही, मला हे एंड करायचं आहे. आणि एका पॉईंट नंतर ना मला खूप इंटरेस्ट आला या पुस्तकात. सो ते मी पुस्तक संपवलं. हालत खूप वाईट आहे. त्याच्यानंतर मी घेतलं नागाज. हे जे आहे ह्याला मला स्लम्प वगैरे काही आला नाही, पटकन संपलं. तिसरं आहे हे द ओथ ऑफ वायुपुत्रा. तर हे पण माझं संपलं. याला पण मला थोडासा स्लम्प आला होता, पण एका पॉइंट नंतर खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि पटपट पटपट संपलं. तर याची जी बेसिक थीम लाईन आहे ती अशी आहे की बेसिकली हिंदू कल्चरमध्ये खूप गोष्टी सांगितल्या जातात, पण बेसिक त्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, सायंटिफिक रिझनिंग आपल्याला कधीच दिलं जात नाही. आणि ॲट अ पॉइंट आपण होते की जाऊ द्या, आता आई बाबा करतात मग आपण पण करूया, अशा पॉइंटनी आपण त्यांना फॉलो करतो. पण या गोष्टींना कुठं ना कुठेतरी काहीतरी रिझनिंग आहे हे आपल्याला वाटत राहतं. आणि महादेव, सती, गणेशा, नंदी, या सगळ्या ज्या आपल्या मायथॉलॉजी मधले जे कॅरेक्टर्स आहेत, ही मायथॉलॉजी नसून हे ट्रूथ आहे, अशा टाईपचं रिझनिंग आपल्याला या पुस्तकातनं दिलं गेलं आहे. आय डोंट नो ते किती पर्सेंट ट्रू आहे, किती पर्सेंट इमॅजिनेशन आहे, पण तो अटेम्प्ट जो आहे त्या कॅरेक्टर्सना ह्युमनाइज करून जे त्यांचे काय म्हणू शकतो, ज्या त्यांच्या जे त्यांनी केलेल्या गोष्टी आहेत त्यांना जे त्यांनी ग्लॅमराईज न करता ह्युमनाइज केलंय, ते मला खूप आवडलं. तर मी आता थोडंसं, मला लेट का झाला वाचायला ते सांगते. तो द ओथ ऑफ वायुपुत्रा आणि मेलुहा, ही जी दोन पुस्तकं आहेत ना, ही थोडीशी डिस्क्रिप्टिव्ह कॅटेगरी येतात आणि माझं थोडं डिस्क्रिप्टिव्ह कॅटेगरीशी पटत नाही, कारण मला गोष्टी थोड्याशा माझ्या इमॅजिन केलेल्या आवडतात. सगळं स्पूनफीड करायला लागले का मला थोडं असं होतं. पण एका पॉइंट नंतर ते डिस्क्रिप्शन जेव्हा एंड होतं ना, तेव्हा असं वाटतं की आई शपथ, हे काय सांगितलंय, हे काय भारी सांगितलंय. म्हणजे मी मेलुहाचं सांगते. मेलुहामध्ये मेलुहा ही जी आहे ही सिटी आहे आणि या सिटीचं इतका ॲडव्हान्स लेवल इंजिनिअरिंग केलंय, म्हणजे जे आपण म्हणतो ना सिटी प्लॅनिंग जे करतात, ते इतकं अमेझिंग केलंय या सिटीचं. आणि त्याचं आधी एक कमीत कमी मी तुम्हाला सांगते, म्हणजे इथं स्ट्रक्चर कसं चालतं, इथे काम कसं चालतं, इथे लोक कशी वागतात, इथे रूल्स कसे बनवलेत, याचं ना स्टार्टिंगचे एक 50 to 100 to 150 पेजेस याबद्दलच आहेत. आणि ते ना थोडंसं एका पॉइंटला बोरिंग वाटायला लागतं, पण ते जे इंजिनिअरिंग सांगितलं ना, ते एका पॉइंटला असं की काय असलं केलंय, आत्ता पाहिजे होतं असलं, हे का नाही करत आहे, असं वाटायला लागतं. इतकं ते अमेझिंग आहे. पुस्तकातली जी बाकीचे जे वॉरच्या गोष्टी आहेत किंवा ज्या बाकीचं जे काय म्हणू आपण रिलेशनशिप बिल्डिंग आहे, बाकी वॉर कसं होणार, का होणार, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे खूप 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 अमेझिंग आहे. यातले कॅरेक्टर्स, यातल्या प्रत्येक कॅरेक्टरशी तुम्ही अटॅच होता. म्हणजे जर त्यातल्या कुणाला एखाद्या कॅरेक्टरला हर्ट होत असेल तर ते तुम्हालाही हर्ट व्हायला चालू होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल नंदी, म्हणजे जे साईड कॅरेक्टर्स आहेत, शिवा, सती, गणेशा सोडून हे जे साईड कॅरेक्टर्स आहेत ना,
ते पण इतके जवळचे वाटायला लागतात. खूप अमेझिंग आहे. थोडक्यात ही सिरीज खूप अमेझिंग आहे. कारण मला बोलताना सुद्धा डोळ्यात पाणी येते की इतकं ते सगळं त्यांनी अमेझिंग वर्ल्ड बिल्डिंग केलंय. आणि आय एम सो ग्लॅड आय फिनिश दिस सिरीज. सो तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. आय नो अमिशचे अजून बुक्स आहेत आपल्या हिंदू कल्चर बद्दल आणि हिंदू कॅरेक्टर्स बद्दल. मला त्यातले वाचायचं, पण आय एम स्टार्टिंग अ व्हेरी, ही सिरीज संपवल्यामुळे माझ्यात एक कॉन्फिडन्स आला आणि आय एम स्टार्टिंग अ लिटिल लाईफ. वर्षीचं माझं होल 26 बुक्स आहे, ज्यातले फक्त 8च पुस्तकं झालेत. मी स्लम्प मध्ये गेले हे पुस्तक वाचताना, तर माझं जो 18 बुक्स राहून जातील आणि खूप प्रॉब्लेमदायक होणार आहे हे पुस्तक. आय नो, कारण मी खूप रील्स बघितले ज्यात खूप पोरी रडतायत वगैरे. माझ्या युट्यूब चॅनलवर परत कोणता व्हिडिओ आला नाही तर हेच त्याच्यासाठी जबाबदार असणार आहे. जबाबदार असणार आहे. बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.